सध्या राजकारणात अनेक महिला नेत्या आपले वर्चस्व गाजवताना दिसतात। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात विविध स्त्रियांनी आपला ठसा उमटवलाय। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्त्री अशी होऊन गेली जिने आपला ठसा राजकारणाच्या पटलावर कायमचा उमटवला। त्या म्हणजे मराठवाड्यातील पहिला महिला खासदार बीडच्या केशर काकू क्षीरसागर। तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊयात केशर काकू क्षीरसागर यांच्याबद्दल। बीडमधील राजुरी गावच्या सरपंच, पंचायत समितीच्या सभापती, चौसाळ्याच्या आमदार ते बीडच्या खासदार असा त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास राहिलाय। लहान असताना महात्मा गांधी यांची रॅली घरासमोरून जात असताना काकूंनी त्यांच्या गाडीसमोर येऊन जय जयकार केला। तेव्हा गांधीजींनी आपल्या गळ्यातील एक हार काढून फेकला। तो केशर काकूंच्या गळ्यात जाऊन पडला। तसंच एकदा नेहरूजींची मिरवणूक जात असताना त्यांचे लक्ष उभ्या असलेल्या लहानग्या केशर यांच्याकडे गेलं। नेहरूंनी त्यांना बोलून गुलाबाचं फूल दिलं। सामाजिक कार्याच्या प्रेरणेसाठी हे दोन प्रसंग कारणीभूत ठरल्याचं काकू सांगायच्या। केशर काकूंचं माहेर हे मूळचं विजापुरातील, पण बीडमधल्या राजुरीच्या सोनाजीराव क्षीरसागरांसोबत लग्न करून त्या मराठवाड्याच्या सुनबाई झाल्या। काकू या तेली समाजातून येतात, यामुळे सुरुवातीला त्यांचा संपूर्ण दिवस हा दिवसभर घाण्यावरून तेल काढून विक्री करण्यातच जात असायचा। काकूंचे विचार हे आधीपासूनच क्रांतिकारी स्वरूपाचे होते। राजाकारीच्या काळात मराठवाड्यातील जनता प्रचंड त्रासलेली होती। त्यावेळी पडदा ही पद्धत हिंदू महिलांना सुद्धा लागू होती। काकूंनी ही पद्धत मोडून काढली आणि स्वतःचा नेतृत्व गुण सिद्ध केला। पुढे यामुळेच त्या सरपंच पदापर्यंत पोहोचू शकल्या। सरपंच पदामुळे काकूंचे नेतृत्व गुण आणखीनच विकसित झाले। घरी राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि मागास मानल्या जाणाऱ्या समाजात असताना सुद्धा आणि कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसताना त्या राजुरी गावच्या सरपंच झाल्या। पुढे राजकीय कारकिर्दीत त्यांच्या वाट्याला बराच संघर्ष आला। पंचायत समिती सभापती आणि मग खासदार, आमदार असा त्यांचा संपूर्ण प्रवास राहिलाय। त्यांच्या काळात महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्या महिला राजकारणात होत्या। काँग्रेसमध्ये प्रतिभा पाटील, प्रभाराव, शालिनी पाटील आणि विरोधी पक्षात मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर या महिला होत्या। सरपंच असताना भूदानासाठी विनोबा गावात आले असताना काकूंनी महिलांना एकत्र केलं। यावेळी विनोबांनी तुम्ही आणखी पुढे जा असा सल्ला दिला। हा सल्ला मानून काकू काँग्रेसमधून राजकारणात सक्रिय झाल्या। 80च्या दशकात इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली। तेव्हा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळावी अशी प्रत्येक मोठ्या नेत्याची इच्छा होती। पण केशर काकू क्षीरसागर यांनी मोठी खेळी करून वसंतदादा पाटील यांच्यामार्फत इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली। जिल्ह्यातील मोठ्या मातब्बर नेत्यांसाठी हा एक मोठा राजकीय धक्का होता। त्यांनी 1984ला 1,10,000 आणि 91 सालाला 1,186 मतांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत केलं। तेव्हापासूनच जिल्ह्याच्या राजकारणात केशरबाई क्षीरसागर यांचं नाव अग्रस्थानावर घेतलं जाऊ लागलं। देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांशी त्यांनी कायम सलोख्याचे संबंध ठेवले। तसंच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अन्य नेत्यांशीही केशर काकूंची जवळीक होती। जिल्ह्यात साखर कारखाना उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून केशर काकू इंदिराजींच्या भेटीसाठी गेल्या होत्या। तेव्हा इंदिराजी कुठल्या तरी घाई गडबडीत होत्या। काकू आत गेल्यावर त्यांनी टेबलावर पेन्सिल आदळली आणि त्या काकूंना म्हणाल्या, जल्दी बोलो, मुझे बाहेर जाना है। यावर काकू त्यांना म्हणाल्या, तुम्ही टेबलावर पेन्सिल आदळल्याने मी घाबरली आहे, मी आता बोलू शकणार नाही, मला हिंदीही येत नाही। तेव्हा इंदिराजी थोड्या नरमल्या आणि त्यांना निवांत भेटीची वेळ दिली। नंतर त्या जेव्हा इंदिराजींना भेटल्या तेव्हा त्यांची कारखाना काढण्याची मानसिकता पाहून इंदिराजीही चकित झाल्या। एक महिला साखर कारखाना कसा काढू शकते असा प्रश्न इंदिराजींना पडला होता। पण काकूंनी त्यांच्या मनातील शंका दूर केली जेव्हा त्यांनी इंदिरा गांधींची दुसरी भेट घेतली। त्यावेळी त्यांनी बीड दूरदर्शन केंद्र मंजूर करून आणलं। याचाही एक किस्सा आहे। दिल्ली दरबारी जेव्हा त्यांनी बीडसाठी दूरदर्शन केंद्राची मागणी केली तेव्हा त्यांना बीडची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यात केंद्र होऊ शकणार नाही असं सांगण्यात आलं होतं। यावर त्यांनी, आमची चूक झाली, दूरदर्शन केंद्र मंजूर करण्यासाठी आम्ही आता आमच्या गावाची लोकसंख्या वाढवतो असं त्या म्हणाल्या। यानंतर बीडला 2 दूरदर्शन केंद्रांची मंजुरी मिळाली होती। सध्या जिल्ह्यात प्रीतम आणि पंकजा मुंडे या दोघीही सक्रिय राजकारणात आहेत। तसंच आगामी काळात पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना देखील रंगण्याची चिन्ह आहेत। बीडच्या लोकसभा निवडणुकीत आगामी काळात काय घडेल हे तर येणारी वेळच ठरवेल। पण जिल्ह्यात महिला राजकारणाची पायाभरणी ही केशर काकू क्षीरसागर यांनीच केली असं म्हणायला हरकत नाही। असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या धाराशिव माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा।